बँकिंग, विमा आणि वाहतूक क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी देशभरातील 11 कामगार संघटनांनी 2 दिवसीय संपाची हाक दिली आहे। संगमनेरमध्ये या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका आणि पोस्ट कार्यालयात संपामुळे शुकशुकाट दिसून आला। संगमनेरच्या BSNL कार्यालयात कामगार संघटनेची सभा झाली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संपत हांडे यांनी संपाची भूमिका मांडली, तर संघटनेच्या डोंगरे यांनी देखील आपली भावना प्रकट केली। जी काही सर्वसामान्य जनता आहे, जे देशातील एकंदरीत संपूर्ण जनता आहे, तिच्यावर त्याचा परिणाम होतो। आणि म्हणून केवळ आपण टेलिकॉम कर्मचाऱ्यांच्याच मागण्यासाठी या संपात उतरलो नाही, तर बाकीच्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, बाकीचं सरकारचं जे कामगारांप्रती असणारं नकारात्मक धोरण, वाढती महागाई, या सर्व गोष्टींचा एकत्रित मेळ म्हणजे आजचा जो देशव्यापी संप आहे। आणि या संपामध्ये सर्व युनियन या उतरलेले असून या एकत्रित संपाचा परिणाम म्हणून सरकारवर चांगल्या प्रकारे दडपण येईल आणि सरकारला कामगारांविषयी एक सकारात्मक विचार करण्याची संधी मिळेल। आणि ती संधी या 2 दिवसाच्या संपातून त्यांना कामगारांतर्फे देण्यात आलेली आहे। आता सरकार त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतं यावर अवलंबून आहे। दुसरी गोष्ट, आपली एकजूट ही अत्यंत महत्त्वाची असून ती शेवटपर्यंत टिकवावी। जोपर्यंत या प्रश्नाचं काहीतरी या समस्येचं काहीतरी आउटपुट आपणास मिळत नाही, किंबहुना आपल्याला योग्य तो न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आपण संपूर्णपणे चालूच ठेवला पाहिजे। दरम्यान कर्मचारी संघटनेच्या या संपाला BSNLचे संगमनेर शाखेचे अधिकारी गायकवाड आणि गायकर यांनी देखील पाठिंबा दर्शवला। सर्व कर्मचारी वर्ग, बँकिंग क्षेत्र, पोस्ट डिपार्टमेंट, टेलिकॉम, सर्व कर्मचारी युनियन संघटना, विविध संघटना यामध्ये काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी नसून एक देशाच्या एकतेसाठी हा संप पुकारलेला आहे। या संपास आमचा एक्झिक्युटिव्ह असोसिएशन AIFSL-EUचा आमचा तुम्हाला पाठिंबा मी व्यक्त करतो। मित्रांनो, आपल्या BSNLच्या जसं आता बरेच कॉमेंट बोलले की 2च मागण्या प्रमुख येणार आहे, एक विदेशी गुंतवणूक आणि दुसरं VRS स्कीम। तर VRS हा आला कसा, याचं कारण असं आहे की BSNL डिपार्टमेंट गेल्या 3 वर्षापूर्वी लाखो करोड रुपयांनी फायद्यात होतं। आता जे सध्याला तोट्यात दाखवून VRS ही जी गव्हर्नमेंटने कल्पना मांडली आहे, तेव्हा VRS घ्या आणि BSNL फायद्यात येईल। तर मला असं वाटतं तर VRS घेताना गव्हर्नमेंट किंवा BSNL डिपार्टमेंट प्लसमध्ये येईल असं काही नाही आहे, कारण डिपार्टमेंट हे गेल्या जवळजवळ 100-150 वर्षापासून काम करत आहे, तेव्हा ते फायद्यात होतं। पण नेमकं गव्हर्नमेंटचे काही चुकीचे धोरणं आहे, त्या चुकीच्या धोरणामुळे आज सध्याला 2-3 वर्षापासून आपण तोट्यामध्ये चाललेलो आहे। आणि येणारा जो काळ आहे 3 वर्षाचा, माझ्या माहितीनुसार तो सुद्धा आपल्याला फार क्रुसिकल पिरियड आहे। त्या पिरियडमध्ये सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी एकजुटीनं आपले 8 घंटे जेवढे काही आपल्याला आपल्या डिपार्टमेंटसाठी दान देता येईल, संप होऊन आपल्या मागण्या मान्य होतीलच, सरकार याची दखल नक्कीच घेईल। दरम्यान संगमनेरचं प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय आणि कृषी विभाग या कार्यालयामध्येही शुकशुकाट दिसून आला। कामानिमित्त आलेल्या नागरिकांची या संपामुळे मोठी कुचंबणा झाली, तर अनेकांना महत्त्वाची कागदपत्र आणि दाखले मिळाले नसल्यानं मोठा मनस्ताप सहन करावा लागला। याविषयी घुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मी एक माझ्या नातेवाईकासंबंधित नाशिक येथे हॉस्पिटलला एक माझे नातेवाईक आजारी असल्याने मी सेतू कार्यालयामध्ये सकाळीच गेलो असता तिथून आज सर्व कार्यालय बंद आहेत असं सांगितलं। परंतु ज्या वेळेला वर्तमानपत्रामधून आणि टीव्हीवर बातम्या ऐकल्या का 4th श्रेणी कर्मचारी सर्व संपावर आहेत, परंतु काल शिवजयंतीमुळे शासकीय सुट्टी होती आणि आज आणि उद्या जर कर्मचारी सर्व संपावर असतील तर हॉस्पिटल किंवा इतर इमर्जन्सी किंवा इतर सर्व नागरिकांचे हाल होत आहे। तरी 4th श्रेणी कर्मचारीच फक्त संपावर आहेत, कारण टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये ज्या वेळेला मी बघितलं त्यावेळेला 4th श्रेणी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा संप आहे आणि बंद राहील असं म्हणून सांगितलं। परंतु सरकारी कार्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो मी त्यावेळेला सर्व कार्यालयांमध्ये मला शुकशुकाट असल्यासारखं वाटलं आणि जे माझे कामाची अडवणूक जी आहे
तर ते कामाची अडवणूक झाली म्हणून नायब तहसीलदार मोरे यांना मी भेटलो असता त्यांनी सेतू कार्यालयामध्ये जे इमर्जन्सी काम आहे ते चालू ठेवण्यास सांगितलं आणि सहीसाठी मी स्वतः जबाबदार आहे आणि म्हणून माझ्याकडे सेतूचे सर्व कार्यालयातले कामं चालू राहतील आणि त्यांनी सांगितलं. परंतु जनतेचे कोणत्या प्रकारे हाल होणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेण्यात यावी एवढीच विनंती आहे. सरकारनं कामगारांचा दाबून टाकलेला आवाज, शिक्षण, खासगी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, मोठ्या संघटित क्षेत्रातील उद्योगातून कामगार कपात आणि नवीन रोजगार निर्मिती नाही, संपबंदी लादून मोठ्या प्रमाणात असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आवाज क्षीण करणं, किमान वेतन निश्चित न करणं, कंत्राटी आणि ठेकेदारी पद्धतीनं कामगारांना नियुक्त्या देऊन विसंगती निर्माण करणं याविरुद्ध देशभरात हे आंदोलन छेडण्यात आलं. सरकारविरुद्धचा असंतोष कामगारांच्या या आंदोलनातून प्रगट झाला. संपकर्ते अर्जुन सानप यांनी याप्रसंगी आपली तीव्र भावना व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या विविध स्वरूपाच्या मागण्या आहेत, अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, परंतु त्या सोडवण्याबाबत सरकार पक्षाकडे असलेली उदासीनता विचारात घेऊन किंवा सरकारनं आम्ही केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची कधीही पूर्तता केली नाही आणि भविष्यात करणार नाही असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही 2 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी सरकारला एक सूचक म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 2 दिवसाचा संप करत आहोत. या ठिकाणी आम्ही तालुक्याच्या वतीनं हा संप 100% यशस्वी होईल या दृष्टीनं आम्ही आज 2 दिवस काम करणार आहोत. आमच्या विविध स्वरूपाच्या मागण्या आहेत त्या सरकारला ज्ञात आहेत आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत की तुम्ही जर बघितलं तर जागतिक स्तरावरती एकूण GDPच्या 10% सामाजिक सुरक्षा म्हणून, मग ते कर्मचारी असतील, शेतकरी असतील, या सर्वांची सामाजिक सुरक्षा विचारात घेऊन त्या ठिकाणी काहीतरी योजना आखलेली असते. परंतु या सरकारनं मात्र पेन्शन बंद करून कर्मचाऱ्यांना देशोधडीला, त्यांचे प्रपंच देशोधडीला लावण्याचं एक षडयंत्र रचलेलं आहे आणि त्याचा आम्ही कडाडून विरोध करत आहोत. कंत्राटी कायदा, कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करणे आणि त्यांच्याकडून एका लेबरप्रमाणे काम करून घेणे ही बाब निश्चितच स्वागतार्ह नाही आहे, कारण त्यांच्या भविष्याचा कुठेही विचार सरकार करत नाही आहे. तो विचार केला जावा म्हणून आम्ही वेळोवेळी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मागण्या मांडलेल्या आहेत. तर या संपामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसह तलाठी, कोतवाल, शिपाई देखील सहभागी झाले असून या सर्वांचं अभिनंदन भालेराव नाना यांनी केलं. संगमनेरमध्ये या देशव्यापी संपाला 100% प्रतिसाद मिळतोय. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडूंसह कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.